नमस्कार. हाँ सर बोला सर. नमस्कार. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, PRO ठाणे शहर पोलीस आयुक्तालय. काल जी घटना घडली आहे त्या घटनेसंदर्भात एक प्राथमिक माहिती देण्यासाठी PRO म्हणून मी तुमच्या समक्ष आलेलो आहे. काल 23/9/2024 रोजी बदलापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 380/2024 जो यापूर्वी बाल लैंगिक अत्याचारा संदर्भात होता, त्या गुन्ह्यातील अटक आरोपी अक्षय अण्णा शिंदे याच्या विरुद्ध आणखी एक बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या पत्नीने गुन्हा तो दिला होता. त्या संदर्भात एक विशेष तपास पथक तयार करण्यात आलेला आहे. त्या तपास पथकातील पोलीस अधिकारी काल माननीय न्यायालयाचं ट्रान्सफर वॉरंट घेऊन कायदेशीररित्या सदर आरोपीचा ताबा घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे गेले होते. तिथून ते कायदेशीर त्याला घेऊन येत असताना सदर आरोपीने पोलिसांचा पिस्टल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करून जी घटना घडलेली आहे, तर त्या घटनेसंदर्भात मुंब्रा पोलीस ठाणे येथे पोलिसांवरती जीवघेणा हल्ला केल्याचा प्रयत्न केला. या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 307चा नवीन कायद्यानुसार 262, 132, 109, 121 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच जो आरोपी मयत झालेला आहे त्याच्या संदर्भात अकस्मात मृत्यू प्रकरण देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि या दोन्ही प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस आयुक्तालय करीत आहे. सर हिंदी में एक बार हिंदी में ब्रीफ कर दीजिए. बदलापुर पूर्व पुलिस स्टेशन में जो इसके पहले गुना रजिस्टर हुआ था, एक नाबालिग बच्चे के साथ जो अत्याचार हुआ था उसके बारे में, उसमें जो आरोपी अक्षय अन्ना शिंदे जो अरेस्ट था और तलोजा मध्यवर्ती कारागृह में न्यायालयीन बंदी था, उसके ऊपर और एक गुना उसके वाइफ ने दर्ज किया था. उसके लिए स्पेशल टीम बनाई गई थी और स्पेशल टीम के अधिकारियों ने माननीय न्यायालय से ट्रांसफर वारंट लेके वो आरोपी को ये जो नया गुना दाखिल हुआ है उसमें ट्रांसफर करने के लिए तलोजा मध्यवर्ती कारागृह से कल उसको ताबे में लिया था. और ताबे में लेके जब वो आ रहे थे थाना की तरफ, तब आरोपी ने पुलिस का रिवॉल्वर छीन के जो पुलिस के साथ पुलिस के ऊपर फायरिंग की. उसके वो सब जो मैटर है उसमें मुंब्रा पुलिस स्टेशन में पुलिस के ऊपर जानलेवा हमला करने का जो ये था, उस पर गुना रजिस्टर किया गया है. भारतीय न्याय संहिता जो नया एक्ट है उसके तहत गुना रजिस्टर किया गया है. और उसमें जो आरोपी है उसका देहांत हुआ है, तो उसके बारे में एक अकस्मात मृत्यु रजिस्ट्रेशन किया गया है. दोनों का तपास थाना पुलिस कर रही है. सर ये घटना कैसे घटित हुई? चलती गाड़ी में घटना घटित हुई, वैन के अंदर ही पूरा हुआ, पुलिस पर फायरिंग हुई या फिर ये सब तपासाधीन है और इसके बारे में मैं अभी आपको ज़्यादा जानकारी नहीं दे पाऊंगा. ये इतनी जो फॉर्मल जो इन्फॉर्मेशन थी वो मैंने आपको दी है. इसके अलावा मैं आपको ज़्यादा जानकारी नहीं दे सकता. या घटनेत किती पोलीस जखमी झालेले आहेत आणि कोणाला किती लागले? चलती गाडी में या घटनेत किती पोलीस जखमी झालेले आहेत? या घटनेमध्ये एक पोलीस अधिकाऱ्याला पायाला गोळी लागलेली आहे आणि ते उपचार घेत आहेत. इतरही पोलीस अंमलदार उपचार घेत आहेत. दोन पोलीस उपचार घेत आहेत. एक पुलिस ऑफिसर जख्मी हुआ है. उसके पैर में गोली लगी हुई है. जुपिटर अस्पताल में उनके ऊपर इलाज चालू है. बाकी के पुलिस भी उपचार ले रहे हैं. जुपिटर अस्पताल में वो दाखिल है. इससे ज्यादा जानकारी मैं आपको नहीं दे सकता हूँ. मुंब्रा बाईपास पे निश्चित घटना स्थल कौन सा, इतना तो बता सकते हैं? मुंब्रा बाईपास के यहाँ जो मुंब्रा देवी का जो मंदिर है उसके पायथे के नीचे वहाँ पे हुआ है.
घटनाक्रम पूर्ण मराठीत सांगा. नेमकं तळोजाने किती वाजता ताब्यात घेतलं आणि पुढे काय झालं ते जरा स्पष्टपणे सांगितलं तर बरं होईल. तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर हा साहेब. ताब्यात घेतल्यानंतर त्याला रस्त्यात घेऊन येत होते. अद्यापही चौकशी चालू आहे. नक्की घटनाक्रम काय आहे हे तुम्हाला थोड्या वेळाने सांगण्यात येईल. तपासाधीन आहे प्रकरण. आत्ताच त्याच्यावर काही बोलणं जास्त योग्य आहे. थँक्यू. तर अक्षय शिंदेने पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला असं ठाणे पोलिसांनी आता घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय. अक्षय शिंदेवर आणखी एक गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भातला तपास करण्यासाठी अक्षयला ताब्यात घेतलं होतं. अक्षय शिंदेने याच वेळी पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला असं ठाणे पोलिसांनी म्हटलंय.